जागतिक योग दिनाचे औचित्य साधून जय हिंद लोक चळवळ सोलापूरच्या वतीने कवठे येथील श्री संत गाडगे बाबा आश्रमशाळा येथे विद्यार्थ्यांसाठी योग स्पर्धा संपन्न झाली। यावेळी योगा प्रशिक्षकांचा सन्मानही करण्यात आला। या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून जय हिंद लोक चळवळीचे सुमित भोसले, संस्थेच्या उपाध्यक्षा सौ लक्ष्मी पाटील, सचिव गणेश पाटील, अक्षय पाटील, शैला पाटील, आदित्य पाटील, योग प्रशिक्षक अनिता कोडमूर यांची उपस्थिती होती। यावेळी बोलताना सुमित भोसले यांनी योगाचे महत्त्व सांगितले। भारतीय प्राचीन संस्कृती परंपरा यामध्ये योग, योगासने, योग साधना यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे। आजच्या काळातील धकाधकीच्या जीवनात योगाच्या माध्यमातून आपण आपले शरीर तंदुरुस्त ठेवू शकतो, शिवाय मनावरही चांगले संस्कार करू शकतो। या हेतूनेच ही स्पर्धा भरवण्यात आल्याचे सुमित भोसले यांनी सांगितले। योग प्रशिक्षक अनिता कोडमोल यांनी योगासने शिकवली। त्यानंतर विद्यार्थ्यांच्या योग स्पर्धा पार पडल्या। स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना आकर्षक बक्षिसे देण्यात आली। यावेळी योग प्रशिक्षकांचा सन्मान करण्यात आला। कार्यक्रमात सूर्या धप्पाधुळे, सुहास मस्के, स्नेहल भोसले, झिशान मुजावर, दीपक धामुरे, अनिरुद्ध दहिवडे, लक्ष्मीकांत शिवशेट्टी, रमजान पाटील, अमोल कोटगोंडे, सुनील अरवत आदी उपस्थित होते। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।